जय भीम इंडिया में मैं स्वाति आप सभी का स्वागत करती हूँ। आइए रुक करते हैं आज की कुछ खास खबरों की ओर। महाराष्ट्र में समाज कार्य महाविद्यालय के जनक और शिक्षण महर्षि चंदन सिंह रोटले इनका निधन हाल ही में हुआ। इसी अवसर पर आरपीआई आठवले तरफे श्रद्धांजलि सभा का आयोजन किया गया था। इस मौके पर केंद्रीय मंत्री रामदास आठवले, कांग्रेस विधायक अभिजीत वंजारी, आरपीआई आठवले के प्रदेश अध्यक्ष भूपेश थुलकर, पुरमचंद मेश्राम आदी मान्यवर उपस्थित थे। आपल्याबद्दल चालला गेला आणि तो विश्वास नाही। माझे सुद्धा जवळजवळ 23-24 वर्षापासून माझे व्यक्तिगत संबंध चंदन सिंग भैयांसोबत होते। विद्यापीठाच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करताना त्या ठिकाणी अतिशय मनमिळावू असं व्यक्तिमत्व चंदन सिंग भैयांच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी त्यांना जीवनामध्ये अनुभवलं। आणि खरं म्हणजे राजकारणामध्ये जरी चंदन सिंग भैया काम करत होते, एकदा ते सावनेर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षातर्फे विधानसभेची सुद्धा निवडणूक त्यांनी लढवली होती, फार कमी लोकांना माहिती आहे। परंतु ते जरी राजकारणामध्ये काम करत असले तरी त्यांचा राजकीय पिंड नव्हता। राजकारणामध्ये जे छक्केपंजे लागतात, जे त्या ठिकाणी मत्सर लागतो, द्वेष लागतो, वेगळ्या प्रकारचा संधी साधूपणा लागतो, तो त्यांच्यामध्ये मुळात नव्हता। त्यांचा ठायी स्वभाव जो होता तो फक्त सामाजिक होता की सर्व लोकांना सोबत घेतलं पाहिजे, गोरगरिबांना मदत केली पाहिजे, ज्यांना त्या ठिकाणी मदतीचा हात पोहोचत नाही त्या लोकांना आपलंसं केलं पाहिजे, अशा पद्धतीचा अत्यंत सरळ स्वभाव हा चंदन सिंग भैयांचा होता। आणि म्हणून राजकारणामध्ये ते काही सक्सेसफुल होऊ शकले नाही। विद्यापीठाच्या राजकारणामध्ये अनेक वर्षापासून आम्ही सगळ्यांनी सोबत काम केलं। या सातत्याने या प्रश्नासाठी सातत्याने ते दिल्लीला येत होते आणि एक जसं मेडिकल काउन्सिल आहे त्या काउन्सिलच्या धर्तीवर एक समाजकार्य महाविद्यालयाचे सुद्धा काउन्सिल झालं पाहिजे। त्या संदर्भात साहेबांनी सुद्धा सेक्रेटरीला फोन केला आणि मला असं वाटतं की ते काहीतरी 16-17 तारीख काहीतरी डिसेंबरची ती अशी ती एक बैठक लावण्याचं एक नियोजन ठरलेलं होतं। मित्रांनो 8 तारखेला माझ्यासोबत होते, 9 तारखेला होते आणि मला म्हणाले की बा केदार की तरफ जा रहा हूं बॉम्बे, आणि मी मुंबईला असताना ती बातमी मला 12 तारखेला सकाळी ती बातमी मला येणे म्हणजे विश्वासच नाही बसत नव्हतो। आणि म्हणजे कुठल्या शब्दात अर्थ मी सांगावं मित्रांनो, एक सातत्याने कुठलाही इतका मोठा शुद्धेतून उभा झालेला माणूस ज्यांनी शैक्षणिक संस्था उभारल्या, राजकीय दृष्टीने त्यांची संबंध इतकी होती की त्या शैक्षणिक दृष्ट्यांच्या पलीकडे सुद्धा काही साधन एक वेगळं ते घेऊ शकले असते, पण त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक नाव आपलं लौकिक करायचं होतं आणि एक सर्वसामान्यांना शिक्षण मिळालं पाहिजे। एक समाजकार्य महाविद्यालयाची संकल्पना ते होती। साहेबांच्या सहवासात आले, साहेब राज्याला मंत्री होते, ते सामाजिक न्याय मंत्री होते, त्यावेळेस साहेबांनी प्रस्ताव ठेवला आणि रोटले साहेबांनी प्रस्ताव ठेवला आणि त्यावेळेस आठवले साहेबांनी ते कॉलेज दिलं आणि ते आठवले साहेबांच्या नाव ठिकाणी ते कॉलेज आहेत। एका कॉलेजच्या 4 कॉलेज आहेत। मित्रांनो इतकी तळमळता एक माझा सहकारी माझा मित्र अचानक निघून गेला। जर कुठे असतील तर ते महाराष्ट्रामध्ये आहेत आणि या समाजकार्य शिक्षण गावागावापर्यंत पोहोचवणं, जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे समाजकार्य महाविद्यालय देण्याचं महान कार्य ज्यांनी केलेलं आहे त्या आठवले साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण आणि म्हणून आजच्या या शोक सभेला, श्रद्धांजली सभेला एक असं ऐतिहासिक असं महत्व आहे असं मी या ठिकाणी समजतो। महाराष्ट्रामध्ये समाजकार्य महाविद्यालयाची सुरुवात ज्यांनी केली ते चंदनसिंगजी रोटेले जेव्हा आठवले साहेबांना भेटले आणि त्यांनी सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं समाजकार्य शिक्षणाचा जो बॅकलॉग आहे, जो अनुशेष आहे, तो त्यांच्या पुढे विशद केला आणि त्यांनी तो प्रस्ताव टाकला आणि त्या प्रस्तावानंतर त्यांना 3 महाविद्यालय आठवले साहेबांनी दिले आणि तिथून सुरुवात झाली। विशेषतः आठवले साहेबांसोबत काम करणारे आम्ही सगळे जे कार्यकर्ते आहोत, भूपेश थुलकर असतील, पुरण मेश्राम असतील किंवा प्रकाश गजबी असतील किंवा इतरही कार्यकर्ते असतील, आम्हाला चंदनसिंग रोटेलेंनी प्रेरणा दिली। त्यांनी अगोदर समाजकार्य महाविद्यालय सुरू केले आणि त्यानंतर आपल्यालाही समाजकार्य महाविद्यालय मिळू शकतं आणि आम्ही नंतर आठवले साहेबांकडे प्रस्ताव टाकला आणि ते प्रस्ताव टाकल्यानंतर त्या सरांना समाजकार्य महाविद्यालय मिळाले। ते मजबूतीने समोर नेत जाऊ। ते नेहमी म्हणायचे, साथी हात बढ़ाना, एक अकेला थक जाए, मिलकर हात बढ़ाना। तर ही जे ते बोलून गेले
तर ते एकटे तर केलेच त्यांनी, त्यांना साथही होता लोकांचा. आणि तो कुठलाही समाज असो, कुठलेही लोक असो, शैक्षणिक असो, सांगीत कल्चरल असो किंवा राजनैतिक असो, कुठल्याही विषया व फील्डच्या लोकांचा ते मार्गदर्शन व काम करायचे व सोबत मिळून त्यांना उत्साहित करायचे व सगळ्या फील्डमध्ये कनेक्टिव्हिटी ठेवून व सगळ्या लोकांना नेटवर्कमध्ये आणून ते सगळं आपलं काम नेहमी करत राहायचे. पण ही जबाबदारी आपण तेच पार पाडू आणि तेच स्ट्रेंथनी जे आशीर्वाद आणि ते जे बोल मला जे आपण दिलेलं आहे म्हणून आज मी इथे बोलू पण शकत आहे, त्याच कारणात आणि त्याच सगळं ह्याच्यात घेऊन आपण त्याला पार पाडू आणि चांगलं आपण त्याला पुढे नेऊ. रोटेले हे समाज कार्य महाविद्यालयाचे संस्थापक होते. मी महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्या मंत्रिमंडळामध्ये समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना त्यांच्याकडूनच हा प्रस्ताव माझ्याकडे आला होता आणि समाज कल्याण खात्याने समाज कार्य महाविद्यालय सुरू करावी, जेणेकरून समाजामध्ये एकता निर्माण करण्यासाठी, समाजामधल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी, समाजाला जोडण्याचं काम करण्यासाठी समाज कार्य महाविद्यालयांची आवश्यकता आहे. अशा पद्धतीचे BSW MSWचं शिक्षण 5 वर्षाचं घेणारे विद्यार्थी तयार झाले पाहिजेत, विद्यार्थी तयार झाले पाहिजे. आणि आज समाज जो आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतला भारत उभा करण्यासाठी समाज कार्य महाविद्यालयांची नितांत आवश्यकता होती. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानातला भारत उभा करण्यासाठी समाज कार्य महाविद्यालयांची आवश्यकता होती. आणि समाज कार्य महाविद्यालय ही महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. हजारो विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी त्यामधून शिकून बाहेर पडले, त्यांना नोकरी मिळण्याची एक चांगली संधी मिळाली. आणि त्याच्या पाठीमागे जे मोठे योगदान आहे ते चंदनसिंग रोटेले यांचं. माझ्या बरोबर त्यांचे अत्यंत फॅमिली रिलेशन होतं. माझ्याबद्दल त्यांना प्रचंड आदर होता, मलाही त्यांच्याबद्दल मोठा आदर होता. आदरही होता आणि त्यांचा मला आधारही होता. जरी ते राजपूत समाजाचे असले आणि मी दलित बौद्ध समाजात असलो तरी आमच्यामध्ये कसलंही अंतर नव्हतं. निरंतर एकत्र राहण्याची त्यांची भूमिका होती. आताच आपण पाहिलं की एवढं मोठं काम. कोल्हापुर कोर्ट में ज्येष्ठ नेता गोविंदराव पानसरे इनके हत्या के बारे में आज फिर सुनवाई हुई और आरोपियों पर हाईकोर्ट के आदेश के अनुसार कोल्हापुर में जिला सत्र न्यायालय में कामकाज चल रहा है। संदिग्ध आरोपी वीरेंद्र तावड़े, शरद कलस्कर, समीर गायकवाड़, सचिन एडुरे इनके साथ 10 आरोपियों को कोर्ट में खड़ा किया तो कोर्ट ने संदिग्ध आरोपी को दोष निश्चित ठहराया। साठी ठेवलेलं होतं त्याप्रमाणे सगळ्या आरोपींना मेहरबान कोर्टामध्ये हजर केलं. कोर्टाने त्यांना गुन्हा कबूल आहे काय विचारलं, त्यांनी गुन्हा ना कबूल आहे म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे पुढची सुनावणी आता रेग्युलर चालू होणार आहे. 23 तारीख 23/1/2023 ही आता पुढची तारीख निश्चित केलेली आहे. त्या दिवशी सरकार पक्षातर्फे साक्षीदारांची यादी दिली जाईल आणि सरकार पक्षातर्फे 294 CRPC खाली एक रिपोर्ट द्यायचा असतो की काही कागदपत्र जे सरकार पक्षाने तपासात गोळा केलेले आहेत पोलिसांनी ते काही कागद त्यांना मान्य आहे किंवा नाही हे जर सांगितलं तर तेवढे साक्षीदार कमी करायचे की सगळे साक्षीदार तपासायचे त्यावर ठरत असतं. तर 23 तारखेला यामध्ये आपली साक्षीदारांची यादी आणि तो रिपोर्ट हे दोन्ही कोर्टामध्ये सादर केलं जाईल आणि त्यानंतर मेहरबान कोर्टांच्या नेमलेल्या तारखेप्रमाणे रेग्युलर हे कामकाजाला सुरुवात होईल आणि पुराव्याचं कामकाज चालू होईल. आरोपीचे नाव म्हणजे 1 नंबरचा होता तो समीर विष्णू गायकवाड होता. 2 नंबर वीरेंद्र सिंह शरदचंद्र तावडे, 3 नंबर विनय पवार आणि 4 नंबर सारंग अकोलकर हे अटक झालेले फरारी आहेत. 5 नंबर अमोल अरविंद काळे आहे. 6 नंबर वासुदेव भगवान सूर्यवंशी आहे. 7 नंबर भरत जयवंत कुर्णे आहे. 8 नंबर अमित रामचंद्र डिगवेकर. 9 नंबर शरद भाऊसाहेब कळसकर. 10 नंबर सचिन प्रकाश अंदुरे.
11 नंबर अमित रामचंद्र बद्दी आणि सगळ्यात शेवटी 12 गणेश दशरथ मिश्किल या 12 आरोपींच्या विरुद्ध आपण आता इथं आज दोषारोपपत्र दाखल, त्यापैकी दोघे फरारी आहेत आणि बाकी कोण अजून अटक नाही. पुढील तपास चालू आहे. तर सध्याचा तपास आहे ते ETSकडे वर्ग केलेला आहे. SIT कोल्हापूरचा तपास केलेला आहे, ETSकडे केलेला आहे. ETSचं कोर्ट ॲक्च्युली सोलापूरला असतं, कारण पोलिसांनी आपण अशा ETSने विनंती केली की साक्षीदार कोल्हापूरचे आहेत आणि साक्षीदारांना तिकडे नेणं आणि आरोपीला सोलापूरला नेणं हे त्यांच्या जीवितास धोकादायक असल्यामुळे सदरचं कामकाज कोल्हापुरातच चालावं अशी सरकार पक्षाकडे विनंती केलेली होती पोलिसांची विनंती माननीय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनी मान्य केली होती. त्याप्रमाणे नोटिफिकेशन पुन्हा झालेलं आहे आणि सदरचा खटला हा कोल्हापुरातच चालण्याबाबत आदेश झाला. पंचशील धम्मध्वज दिवस के अवसर पर अमरावती जिले के तिवासा में पंचशील धम्म यात्रा का आयोजन किया गया और शांति संदेश रैली निकाली गई. इसमें सैकड़ों भीम सैनिकों ने बड़े ही अनुशासित तरीके से भाग लिया और शांति का संदेश दिया. तिवासा में विगत 20 वर्षों से पंचशील धम्म यात्रा का आयोजन किया जा रहा है. विदर्भ में यह एकमात्र यात्रा है और यह यात्रा 6 से 8 जनवरी तक आयोजित की जाती है. शांति संदेश रैली की शुरुआत यहाँ के डॉक्टर अंबेडकर सभागृह से की गई और रैली निकाली गई. जगह जगह पर स्वागत किया गया. समता सैनिक दल द्वारा मानवंदना दी गई. दौरान विभिन्न कार्यक्रमों का आयोजन भी किया गया था. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का. मिलते हैं ब्रेक के बाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है. भगवान गौतम बुद्ध की वेशभूषा प्रदान किए युवती का फोटो तथा वीडियो काफ़ी वायरल हो रहा है और इस वीडियो की चर्चा सर्वत्र चल रही है. आकांक्षा बिराजदार ऐसा इस 17 वर्षीय युवती का नाम है. वो बुद्ध पूर्णिमा के अवसर पर संजीवनी गायकवाड़ इन्होंने आकांक्षा को गौतम बुद्ध की तरह तैयार किया, फोटो सेशन कर उसे सोशल मीडिया पर अपलोड किया. सर्वत्र संजीवनी गायकवाड़ और उनकी छात्रा आकांक्षा की सराहना हो रही है. संजीवनी गायकवाड़ ने कहा कि युद्ध नको बुद्ध हवा, यह संदेश पूरी दुनिया तक पहुंचाने के लिए यह फोटो सेशन किया गया था. के अंदर एक शारदा नगर करके एक गांव है. इस स्टूडियो में अब मौजूद है. अपने यहाँ एक आकांक्षा करके एक उपासिका है. उन्होंने हुबेहूब भगवान गौतम बुद्ध का वस्त्र किया है. देखते हैं कैसे किया और कैसे उनके मन में ये विचार आए. आपका नाम क्या है? जय भीम. मैं आकांक्षा गौरीशंकर बिराजदार सोलापुर शहर की हत्तरसंग कुडल संगम गांव की रहने वाली हूँ. ये आपने कैसे किया, ये कैसे मन में ख्याल आया कि वो ये करने के वास्ते? सबसे पहले मैं अभी इस साल 18 साल की होने वाली हूँ और ये शूट मैं जब 16 साल की थी तब की थी. तो जब पहली लॉकडाउन आई थी इंडिया में तब मुझे राज पवार सर और अर्चना मैम ने ऑफ़र किया था कि ऐसे ऐसे गौतम बुद्धा जी का शूट करना है. तो सबसे पहले मैंने उनके बारे में थोड़ा बहुत पढ़ाई किया. फिर बाद में मैंने सोचा कि हाँ ठीक है कर लेंगे. बट बाद में पता चला कि गौतम बुद्धा जी एक महान व्यक्ति है
उनका वेशभूषा लेने का जो भी पॉसिबिलिटीज़ है वो बहुत मुश्किल हो जाएगा। बट जब हम अंदर से प्योर रहते हैं तो हर एक चीज़ पॉसिबल है। और गौतम बुद्धा जी का एक जो विशेषता है उनका ऐसा है कि वो हर जगह है, लाइक इंसान में, एनिमल्स में, हर एक जगह, प्लांट्स में भी मौजूद है। बट वो वहाँ पे प्रेजेंट होने के लिए खुद एक प्योर इंसान होना ज़रूरी होता है और पॉजिटिवनेस चाहिए, सच्चाई के साथ देना चाहिए। और फिर ये सब पढ़ाई करने के बाद मुझे ऐसे लगा कि मैं जब उनका कैरेक्टर प्ले करने वाली हूँ तो मुझे उनके जैसे रहना ज़रूरी होता है। तो मैं सोची कि सिर्फ मेकअप करने से या फिर पोज देने से उनके जैसे नहीं बन जाते, तो उनके जैसे जो बिहेवियर्स है वो सबको हमें एक्सेप्ट करना चाहिए, तब जाके हो जाएगा। तो फिर उसके बाद हमने शूट कर लिया एंड उसके बाद सब रिजल्ट्स आने के बाद सबको देख के अच्छा लगा। तो ऐसे ही शुरुआत हुई थी हमारी। लोगों ने कैसा ये दिया प्रस्ताव, लोगों ने तो आपको कैसा फील किया? जब हमने अपलोड किया था सोशल मीडिया पे तो लोगों का रिव्यू इतना अच्छा आया कि साक्षात भगवान जी आए हैं ऐसे बोलने लगे। बहुत लोगों को पता भी नहीं चला कि एक लड़की ने उनका वेशभूषा लिया है। तो कुछ लोगों ने थोड़ा बहुत निगेटिव तो दे दिया, बट जितने 99.9% लोगों ने बहुत अच्छा रिव्यू दिया। सिर्फ इंडिया के ही लोग नहीं बल्कि चीना, नेपाल, जापान। भंते महर्षि बोधि द्वारा हर रविवार को संविधान चौक पर अंबेडकर को अभिवादन करने का कार्यक्रम लिया जाता है। इसी कार्यक्रम अंतर्गत कल पंचशील धम्मध्वज स्थापना दिन मनाया गया। 26, 27, 28 को दीक्षा भूमि पर होने वाले संगयान परिषद को शुभकामनाएं दी और सभी को शामिल होने की अपील की। प्रबुद्ध, संपन्न, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकतंत्रात्मक गणराज्य बनाने के लिए तथा उसके समस्त नागरिकों को सामाजिक, आर्थिक और राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, धर्म और उपासना की स्वतंत्रता, प्रतिष्ठा और अवसर की समानता प्राप्त करने के लिए तथा उन सब में व्यक्ति की गरिमा और राष्ट्र की एकता और अखंडता सुनिश्चित करने वाली बंधुता बढ़ाने के लिए दृढ़ संकल्प होकर अपनी इस संविधान सभा में आज तारीख 26 नवंबर 1949 में एकत्र द्वारा इस संविधान को अंगीकृत, अधिनियमित और स्वतः प्रथा अर्पित करते हैं। जय संविधान। जेव्हा जेव्हा भिक्षुत्व संगीती झाले त्यावेळी सम्राट अशोकाने स्वागत केलं, बरोबर आहे। ज्या ज्या राज्याच्या कनिष्कच्या काळामध्ये संघान झालं त्यांनी राजानं स्वागत केलं, सम्राट अशोकानं स्वागत केलं। श्रीलंकेमध्ये ज्यावेळी त्रिपिटक झालं तिथल्या राजानं स्वागत केलं आणि राजानं स्वागत केलं म्हणजे त्या राज्यातल्या संपूर्ण लोकांनी त्या संघांमध्ये स्वागत केलं। म्हणजे या भिक्षूंनी यावं, आपल्यातले जे काही विद्वान भिक्षू आहेत, जे काही अरब चांगले भिक्षू आहेत, ज्यांना बुद्ध धर्माविषयी अभ्यास आहे, ज्यांचं जीवन बुद्ध धर्माविषयी समर्पित केलं आहे, त्या भिक्षूंनी यावं आणि योग्य परिस्थिती, योग्य वेळी या भारतीय समाजाला मार्गदर्शन करावं। संघांमध्ये काय होते, त्या संघांमध्ये हे भिक्षू लोक बसतात आणि भिक्षू लोक बसून बुद्ध धर्माचे जे काही प्रश्न आहेत, अनेक प्रश्न बुद्ध धर्मामध्ये आहेत। आजच्या घडीला प्रतिक्रांती जी आहे हे हवी होत आहे। आता क्रांतीला प्रतिक्रांती मी बोलणार नाही, पण म्हटलं आपण बऱ्याच वेळेस बोलू, तर प्रतिक्रांती हवी होत आहे। अशा वेळी भारतामध्ये लोकांचे काही नैतिक प्रश्न आहेत, एक धार्मिक प्रश्न आहे, जसं अँटी कन्व्हर्शन ऍक्ट आहे। रामाचं मंदिर मुक्त झालं पण बुद्धाचं विहार अजूनपर्यंत मुक्त झालं नाही, हा प्रश्न आहे। आम्ही बौद्ध जीवन जगतो, या समाज व्यवस्थेला हा प्रश्न विचारणार की नाही विचारणार, या संघान समितीसमोर हा प्रश्न आहे। भारतामध्ये
काही असलं तरी खालच्या जातीचे लोक जे या देशातल्या जातीय व्यवस्थेला पीडित आहेत, दुःखी आहेत, ते सर्व लोक आज ना उद्या तरी हा धर्म सोडून बुद्धाकडे आकर्षित होणार आहेत. बरोबर आहे, होत आहे. अशा वेळी प्रत्येकांतीनं म्हणजे जे आता सत्तेवर लोक आहेत त्या प्रत्येकांतीनं अँटी कन्व्हर्सन ऍक्ट लावलेला आहे. बरोबर आहे, प्रकाश गज्जे होते म्हणून त्यांना कळत असेल, कारण की त्या आराम पाटलामुळे प्रकाश गज्जेमुळे त्यावेळी अँटी कन्व्हर्सन ऍक्ट महाराष्ट्रात लागला नाही. आता तो चर्चेसाठी आमदार आहे, यांना कळत असेल की ते कसे ठराव ठेवतात. मुनगंटीवार आम्ही ठराव ठेवला आणि राष्ट्रवादी त्यावेळी आराम पाटील विरोधात होते, प्रकाश गज्जे त्यावेळी राष्ट्रवादी होते. या सगळ्या लोकांनी विरोध केला म्हणून अँटी कन्व्हर्सन ऍक्ट महाराष्ट्रात लागला नाही. बरोबर आहे. आणि ह्या संघायन परिषदेपासून वर्तमान काळामध्ये जे काही मुद्द्यांचे मुद्दा तिथल्याच नाही, महाराष्ट्रातच नाही, भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये जे मुद्द्याचे उत्तरण होत आहेत. संघायन परिषदेला मी शुभेच्छा देतोय. एक नागपूरकरांकरता गोड बातमी अशी की 3 दिवसाची आपल्या पवित्र दीक्षाभूमीवरती संघयान परिषद आहे. या परिषदेकरता देश विदेशातून हजारो बौद्ध भिक्षुक, बौद्ध भिक्षुनी आणि डेलिगेट्स या ठिकाणी येणार आहे. ही जी परिषद आहे आपल्या माझीच परिषद आहे म्हणून म्हणजे प्रत्येक वॉर्डामध्ये आता 156 वॉर्ड असतील तर त्या 156 वॉर्डामध्ये प्रत्येक ठिकाणी त्या धम्म परिषदेचा झेंडा लागायला पाहिजे, पंचशील ध्वजाचा झेंडा लागायला पाहिजे आणि आपल्या बौद्ध डेलिगेट्स जे जगातून येत आहे त्यांचं स्वागताचे बॅनर्स त्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्यांनी लावले पाहिजे. ही विनंती शहरातल्या सर्व लोकांना करतो आणि स्वतःहून हे काही भंतेजींच्या घरचा कार्यक्रम नाही किंवा भैयाजींच्या घरचा प्रकाश गजबीच्या घरचा कार्यक्रम नाही, या ठिकाणी सोमकोर साहेबाच्या घरचा कार्यक्रम नाही. हा आपला कार्यक्रम समजून सर्वांनी याच्यामध्ये या मुवमेंटमध्ये सामील झाले पाहिजे. ही बुद्धाची मुवमेंट आहे, बुद्ध विचाराची मुवमेंट आहे, बुद्ध धम्माच्या प्रसाराची आणि प्रचाराची मुवमेंट आहे आणि म्हणून बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. जगाला शांती पाहिजे तर बौद्ध धम्म म्हणून आज येणारे दिवस आहे आणि फार वेळ कमी आहे, 26, 27, 28 त्या ठिकाणी आणि त्यांनी दिवस पण प्रजासत्ताक दिन ठरवलेला आहे. म्हणजे हा दिवससुद्धा शुभ आहे. मग ह्या शुभ दिनी चला आपण या बौद्ध धम्म परिषदेला नागपूरला दीक्षाभूमीवर चला, एवढं सर्वांना आवाहन करतो आणि ते थांबतो. धन्यवाद. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। अकोला जिला में 187 उपसरपंच पद के लिए 4 तारीख को चुनाव प्रक्रिया संपन्न हुई। उसके बाद नागपुर कोर्ट के फैसले के मुताबिक सरपंच को भी वोट देने का अधिकार है, लिहाजा अकोला जिले में उपसरपंच के लिए 187 पदों पर नए सिरे से चुनाव कराए जाने की संभावना है। मीडिया से बात करते हुए वंचित बहुजन आघाड़ी जिलाध्यक्ष ने कहा कि अगर अकोला जिलाधिकारी कार्यालय ग्राम विकास विभाग के मार्गदर्शन के अनुसार उपसरपंच पद का चुनाव रद्द किया जाता है तो हम सुप्रीम कोर्ट जाएंगे। अकोला जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा नागपूर खंडपीठाच्या आदेशान्वये 4 जानेवारीला जिल्ह्यात उपसरपंच पदाच्या 187 जागांसाठी निवडणूक झाली। त्या संपूर्ण निवडणुका माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये घेतल्या आणि 5 तारखेला पुन्हा उच्च न्यायालयाचा आदेश आला की सरपंचांना
2 मतं देण्याचा अधिकार राहील. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्र्यांना आदेश मागितले की 187 जागांसाठी पुन्हा इलेक्शन घ्यायचे. जर 187 उपसरपंचाचे पुन्हा जर निवडणुका जर घेतल्या तर वंचित बहुजन आघाडी सुप्रीम कोर्टात जाईल. वंचित बहुजन आघाडीचे सर्वात जास्त उपसरपंच निवडून आल्यामुळे आम्ही उच्च न्यायालयाने जो न्याय दिला त्याबद्दल आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू. अमरावती पदवीधर निर्वाचन क्षेत्र के चुनाव में भाजपा के उम्मीदवार पूर्व मंत्री डॉक्टर रंजीत पाटिल 11 तारीख को अपना नामांकन पत्र दाखिल करेंगे और राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले की उपस्थिति में अमरावती पदवीधर निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार डॉक्टर रंजीत पाटिल अपना नामांकन पत्र दाखिल करेंगे. अमरावती के PR पोटे कॉलेज परिसर के सभागार में अमरावती क्षेत्र के उम्मीदवारों की एक सभा आयोजित की गई है. राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और भाजपा के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले उपस्थित रहेंगे और सभा का मार्गदर्शन करेंगे. कॉलेजच्या सभागृहामध्ये मोठी सभा होणार आहे. या सभेला आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते श्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण येतील आणि आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या साक्षीने आम्ही हा उमेदवारी अर्ज भरणार आहे 11 तारखेला 11 वाजता. बच्चू कडू सुद्धा उमेदवार देणार आहे. कसं बघता बच्चू कडू की आपण मनधरणी करणार आहेत का? तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांचा स्वतःचा पक्ष आहे. त्या पक्षाचे निर्णय घेण्याच्यासाठी त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे. याच्या आधीसुद्धा त्यांनी मागच्या निवडणुकीला सुद्धा उमेदवार दिला होता. यावेळीसुद्धा आमचं कर्तव्य आहे मित्रपक्ष म्हणून आम्ही त्यांना नक्की विनंती करू, आमच्या शीर्षस्थ नेत्यांना विनंती करू की तुम्ही त्यांना विनवणी करा आणि आमच्याकडनं जेवढे होतील तेवढे प्रयत्न आम्ही नक्की करू. मागच्या वेळी ते युतीमध्ये समाविष्ट नव्हते, मात्र ते आता सरकारमध्ये समाविष्ट आहे. सोबतच त्यांनी शिंदे आणि फडणवीस नाही बघ त्या बाबतीत मला माहीत नाही. त्या 12 वर्षापासून या मतदारसंघाचे आमदार आहात, तर येणाऱ्या निवडणुकीत आपले काय मुद्दे घेऊन आपण समोर जाणार आहात मतदारांपुढे? या 5ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं. 5ही जिल्ह्यामध्ये जे बेरोजगार आहेत, ज्यांना कौशल्य प्राप्त करायचं आहे, त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर प्रत्येक MIDCला तयार व्हावेत. तिथलेच जे उद्योग आहेत त्या उद्योगांनी या बेरोजगार आणि खेड्यातल्या मुलांना प्रशिक्षण द्यावं, कौशल्य निर्माण करावं आणि त्यांच्याचकडे अप्रेंटिसशिप देऊन ॲब्सॉर्ब करावं, हे आमचं उद्दिष्ट राहील. एक नाही अनेक क्षेत्र असे आहेत की जसं ITI आहे, ITIचं सक्षमीकरण करणं गरजेचं आहे. ITIच्या हॉस्टेलमध्ये मुलं राहायला मिळालं तर मोठ्या संख्येने अजून शिकतील, हा माझा अनुभव आहे. त्यांच्यासाठी हॉस्टेल निर्माण करू. अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही नक्की करणार आहोत. अलीबाग के विधायक महेंद्र दलवी ने सांसद संजय राउत की आलोचना की. संजय राउत को नाचने वाला कहते हुए दलवी ने विश्वास व्यक्त किया कि यह सरकार 5 साल तक चलेगी और उन्होंने कहा कि एक आदमी जो ग्राम पंचायत के लिए चुने जाने के लायक नहीं है, ऐसे व्यक्ति के बयान की और क्या ही ध्यान दे. त्याच्याविषयी काय बोलणार? आता माझ्याच मतदारसंघात माझ्याच गावाशेजारी त्याचं गाव आहे. मी परवा सांगितलं की ज्याची ग्रामपंचायत निवडण्याची लायकी नाही आहे अशा माणसाचं वक्तव्य काय तुम्ही हे धरणार? शिवाय आमच्या मतांवरती ते खासदार झालेले आहेत याची आपल्या सगळ्यांना कल्पना निश्चित आहे. प्रत्येक दिवशी वेगळं वक्तव्य करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचं ते काम निश्चित करत आहेत. हे सरकार परिपूर्ण चालेल, पुढच्या 5 वर्ष आणखीही चालेल एवढी निश्चित आमदार आहे त्याने माझी पूर्ण खात्री आहे. त्यामुळे अशा वक्तव्यावर दुर्लक्ष करणं हाच खरं आपल्यातलं महत्त्व आहे. खरंच आहे ते संजय राऊतांनी शिवसेना संपली म्हणून आमच्यासारखे 40 आमदार बाहेर पडले आणि खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांना आम्ही समर्थन दिले ही त्याची परिस्थिती आपल्याला निश्चित माहिती आहे. त्यामुळे संजय राऊतवरती अधिक काय बोलण्यात मजा नाही आहे. खरं तर मेंटली फेल असणारा माणूस असं मी निश्चित सांगेन. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे कुछ नए खबरों के साथ. तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में. जय भीम.